पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। प्रत्येकाला आपल्या पायावर उभे राहता आलं पाहिजे आणि शक्य तितकं आपल्या अधिकारांसाठी लढता यायला हवं। तुला बी पाहिजे? नाही नाही नग, जर माझ्या घरी कोणी सांगितलं ना की मी तुझ्या डब्यातलं जेवण जेवलोय तर मला घरी गेल्यावर मारतील। चला पाणी पिऊया। वय अरे आता तो शिपाई परत म्हणल हात खाली करा म्हणून। नाही, आता तुम्हाला पाणी पिताना हात खाली घ्यायची गरज नाहीये, त्याऐवजी पाणी सरळ तुमच्या तोंडात येईल। हे बघा, त्याचं काय आहे, आपला जो शिपाई आहे तो पळीने इथून पाणी सोडणार आणि तुम्ही याच्या दुसऱ्या बाजूला तोंड लावून अगदी मनसोक्त पाणी प्या, ठीक आहे? हे घ्या घ्या। धन्यवाद गुरुजी। ठीक आहे, चला। पाणी दे त्यांना। बाळा भीम, माफ कर मला, माझ्यामध्ये एवढी ताकद नाहीये की मी समाजातील या भेदभावाला संपवू शकेल, पण हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे ज्याने या भेदभाव मानणाऱ्या जगात तू थोडं तरी सुखाने जगू शकशील, शिक्षण घेऊ शकेल। साहेब, माझ्या पोरांना दुसऱ्या एका नवीन शाळेत घातलंय। त्यांची पुस्तकं घ्यायची आहेत, फी भरायची, आणखीन खूप काही गरज आहेत साहेब। आणि तुम्ही म्हणताय अजून पेन्शन नाही आले, असं कसं बोलताय तुम्ही साहेब? आतापर्यंत पेन्शन आली पाहिजे होती। मी तर माझे सगळे कागदपत्र केव्हाच जमा केले। हो, यायला पाहिजे, पण नाही आले तर काय करणार? तसंही सरकारी काम आहे, पेन्शन ट्रान्सफर होण्यात भरपूर वेळ लागतो। हे बघा साहेब, एक तर माझ्याकडे काही काम नाही आणि त्यात समद घर चालवायचंय, त्यात पैसे नसतील तर आम्ही उपाशी राहू, आणि जर पेन्शन नाही मिळालं तर आम्ही जगायचं कसं? आम्ही तर फक्त इथं आमचं काम करतो, पैसे आल्यावर ठेवणार थोडी आमच्याकडे। पण जर माझ्याकडे पैसेच नाही तर माझी जबाबदारी कोण घेईल? आम्ही हुकमाचे ताबेदार आहोत, मी एक छोटासा नौकर आहे। आमचे हात बांधलेत, पैशाची एवढी गरज असेल तर एखादं काम शोधा ना। कोण देणार काम मला? सांगा ना, कोण देणार काम मला? जिथं जातो तिथं हेच विचारतात, तुझी जात कोणची आहे? आणि जातीचं नाव ऐकल्यावर पळून लावतात। इतकी वर्ष कंपनीची सेवा केली, तुम्ही माझी परिस्थिती समजू शकताय ना? तुम्हीच द्या ना मला काहीतरी काम, इथंच या कार्यालयात काम करू, तुम्ही करू द्याल? सांगा ना, करू द्याल? की मग तुम्ही पण हेच विचाराल, तुझी जात कोणती आहे? घेऊन जा तुम्ही याला। चल
घेऊन जा. चल रामजी. अरे रामजी, रामजी ऐक तर. अरे रामजी ऐक तर, मी काय म्हणतोय ते. रामजी अशी हिंमत हारून काय होणार आहे. तू बस इथं आरामात. थोडी कळ काढ, समजा काही ठीक होईल. आणि मी तुला किती वेळा समजावून सांगितलं, कुठे बी नोकरीला गेलास की तुझं नाव खरं सांगू नकस. पण तू आहेस की कुठं खोटं नाव सांगतच नाहीस. कारण तर तुला तर इमानदार राहणंच आवडतं ना रामजी. अरे सकपाच्या ऐवजी दुसरं काहीतरी आडनाव सांगितलं तर काय फरक पडणार आहे हा. आणि तूच सांगत होतास ना की जगात लहान किंवा मोठं असं काही नसतं, समधी सारखीच असतात. अरे तर मग खोटं नाव सांगितल्याने काय फरक पडणार आहे. बघ काय करू म्या. लवकर एखादं काम नाही मिळालं तर माझी पोरं उपाशी मरतील र. अरे रामजी असं काय बी नाही होणार. अरे तू एवढा शिकलेला आहेस नाही असं का बोलतोयस. समजा काय ठीक होईल, तू थोडी कळ काढ. आता चल बरं इथून, उशीर झालाय. चल चल. वा, भीमनं काय शाळेत कमालच केली. कसली भारी उत्तरं दिली त्या माणसाला. त्याने लय प्रयत्न केला भीमला हरवायचा, पण आपला भीम पण त्याला पुरून उरला. आणि त्यानंतर त्याने वर्गामध्ये अभंग गायले आणि ते अभंग सगळ्यांनाच आवडले. मग त्यानंतर गुरुजींनी आम्हाला पाणी पिण्यासाठी बांबूचं एक यंत्र बनवून दिलं. आणि भीमच्या गाण्यामुळेच लांबून का होईना पण एका पोराने आम्हाला लाडू खायला दिला. वय आई, मला बी लाडू लय आवडला. पर जेव्हा भीम त्याला म्हणाला माझ्या डब्यातला पण तू खा, तर तो पोरगा उठून गेला. आणि तो हे बी म्हणाला की त्याच्या घरच्यांना हे कळलं तर त्याला ते लय मारतील. काही हरकत नाही बाळा. तो तुझ्या सोबत जेवला नाही म्हणून काय झालं, पर कमीत कमी तो तुझ्या जवळ तरी आला. भीम, तू शाळेत ना असंच काहीतरी करत जा आणि मग एक दिवस आम्ही तुला मुख्याध्यापक बनवतो बघ. आई 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 आई, भीमाबाई, भीमाबाई, भीमाबाई. मी राहील सांभाळ. मी वैद्याला बोलून घेऊन येतो. पैसे तर नाही. आता काय करू मी. मीरा, भीमाबाईचे दागिने दे. पैसे नाहीत आणि माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही. अरे रामजी, काय झालं. असं का धावत चाललाय. कुठे चाललाय एवढं धावत. माझ्याकडे पैसे नाहीत आणि बायको आजारी आणि वैद्याला बोलवायचे. तर त्याच्या आधीच हे दागिने घाण ठेवायचे. इथं सोनाराची पिढी कुठं आहे. चल माझ्यासोबत. चल चल. सावकार, सावकार, हे दागिने घाण ठेवून लवकर पैक द्या ना. तुझा पोरगा अभ्यासात इतका हुशार आहे, नक्कीच हे त्याच्यातले गुण तुझ्याकडून आले असतील. मला विश्वास आहे तुझ्यावर. हे दागिने ठेव तुझ्याकडे. हे घे पैसे. जा आणि बायकोचा उपचार करून घे. धन्यवाद सावकार. तुमचे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. अरे आयुष्यभर लक्षात ठेवायची गरज नाहीये. तुला फक्त एक माझं छोटंसं काम करायचं. उद्यापासून तुझ्या पोराचं शाळेत जाणं बंद कर. तुझ्या पोराला अटी घालण्याची खूप हौस आहे ना, मग एक अट माझी पण आहे. एकतर तुझ्या बायकोचा उपचार करायचा किंवा पोराचं शिक्षण पूर्ण करायचं. कसला विचार करतोयस. अट मान्य आहे ना. अव हे काय सांगून राहिले शेठजी. बोलत नाहीये, ही अट आहे. तू त्या दिवशी नव्हता ना, त्यामुळे तुला समजणार नाही की ही अट मी का ठेवली ते. मग रामजी,
काय विचार केलास? विचार काय करायचा? या गावात तुम्ही एकटेच नाही आहात जे दागिने घाण ठेवून पैकत देतात. फक्त मीच आहे या संपूर्ण इलाक्यात दागिने गहाण ठेवून पैसे देणारा. जा, दुसरं कोणी देतं का बघ. तुझी ही हेकडी नाही निघाली तर नाव बदलेल मी माझं. चल पुरंजन. रामजी आता वेळ दवडून चालणार नाही. एक काम करतो, घरी जा, मी दुसरीकडे जाऊन बघतो. काय बोलतोस पुरंजन? विना वैद्याचा घरी जाऊन म्या करू तरी काय? रामजी, यावेळी वहिनीला सर्वात जास्त गरज तुझी आहे. मी बघतो पैसे कुठून मिळतात ते. पुरंजन, माझी बायको लय आजारी आहे. वैद्याची खूप गरज आहे. म्हणूनच सांगतोय तू घरी जा. आई, आई, बाबा वैद्यांना घेऊन येतच असतील. घट्ट बांध, डोकं फुटायची आली. घट्ट बांध. वहिनी, आता भाऊ येईल वैद्यानं घेऊन. वहिनी, वहिनी उठ. ताई, मालक, हा तुम्हाला भेटायला आलाय. राम राम मालक. मला कोणीतरी सांगितलं की तुम्ही व्याजावर पैक देता, त्यामुळे इकडे झालो. मला पैशांची गरज आहे. माझी बायको लय आजारी. पण तुला कोणी हे सांगितलं नाही का की व्याजावर पैसे देण्यासाठी कोणाला तरी जामीन राहावं लागेल? कोण राहणार तुझ्यासाठी जामीन? सध्या तरी जामिनासाठी माझ्याकडे एक दागिने ते घाण ठेव. सारे कोणीतरी सोनाराला बोलून घ्या. तो तपासून सांगेल दागिने खरे आहेत की खोटे. एकदम खरे आहेत. अरे, धंद्याचे पण काही नियम असतात. सोनाराला एकदा भाव तर दे. वय आई, आई, बाबा येतच असतील. आई, 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 आई. आई, आई, बाबा येतच असतील. आई. मालक, थोडं लवकर करा ना. अरे, पण माणूस गेलाय ना. सोनाराला एकदा बघून तर देत. त्याने जर का एकदा सांगितलं की ते दागिने खरे आहेत म्हणून, त्यानंतरच तुला पैसे देऊ शकतो ना मी. व्यवहार करताना आम्ही घाई गडबड करत नाही. राम राम मालक. राम राम. मालक, लवकर करा ना. ये नारायण, बस. जरा बघून सांग ते दागिने खरे आहेत की खोटे आहे. बघायचं काय मालक? हे दागिने खोटे आहेत. असं कसं खोटं असतील? हे दागिने खरं आहेत. एवढं रागवायला काय झालं? माझी अट मान्य कर, मग हे सोनं पण खरं होईल. हे बघा सावकार, माझी बायको जगू दे किंवा मरू दे, माझ्या मुलाला शाळा सोडायला नाही लावणार. माझी बायको या आजारातून वाचो किंवा न वाचो, पण जेव्हा तिला हे कळल की तिला बरं करण्यासाठी मी माझ्या भीमाची शाळा बंद केली, तर ती नक्कीच मरत.
अरे रामजी, लवकर चल, वैदूकडे पैशांचा बंदोबस्त झालाय. अरे पण कसं? अरे आता काय प्रश्न विचारत बसणारच? तू आधी वैदूच्या घरी चल. वहिनी वहिनी आई, काय झालं तुला? वहिनी शांत राहा गं, असं नको करू. आई, बोल ना. आई, काय झालं? वहिनी तुला ऐक बरं ना, वाटेल? धीर धर जरा. आई, काय होत? वैद्यजी, लवकर चला ना, माझ्या बायकोची तब्येत लय खराब आहे. तू काय करतोयस याच्या सोबत? दोस्त आहे माझा. तुम्ही दोघे एकाच जातीचे आहात का? होय. तर मग समधे पैसे आधीच लागतील, त्यानंतरच येईन मी बघ. पैसे आहेत माझ्याकडे द्यायला. हे ठेव तिथं. वैद्यजी, पैसे बरोबर असतील तर चला ना. लय घाई मध्ये आहेस वाटतं. नाही वैद्य, चला. आई, आई उठ ना. आई उठ ना. आई, मला जा लवकर, भाऊला बोलवून घेऊन ये. अजून आलं का नाही भाऊ वैद्यानं घेऊन? वहिनी वहिनी, धीर सोडू नको. वहिनी, धीर नको सोडू. वहिनी, धीर सोडू नको. आता भाऊ येईल वैद्यानं घेऊन. वहिनी वहिनी उठ. वहिनी उठ ना. बाबा 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 बाबा, आई एकदम शांत पडली, काही हालचाल बी नाही करत. वैद्यजी, चला ना लवकर, ती हालचाल नाही करत आहे. चल 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 बाळा. आई आई आई. अरे वैद्य, जरा लवकर चला ना. घरी काय वाईट नको व्हायला. चला लवकर. चला लवकर. चला चला. आत्या, आई बरी आहे ना? वय बाळा, श्वास चालू आहे. आई, वैद्य आले, समजा ठीक होईल आता. चल. अरे येतोय येतोय. चला चला चला. वैद्य, जरा लवकर चला ना. हो हो येतोय. या या, इकडे या. चला चला ना वैद्यजी. वैद्यजी, काय करताय तुम्ही? चला ना लवकर. इथपर्यंत तर आलोय, पण म्या काय तुझ्या घरी येणार नाही. रोग्याला इकडच घेऊन या. जा. चल रामजी, लवकर. अरे जा जा लवकर आण. अहो वैद्य बुवा, कुठे या लोकांच्या नादाला लागून घरून चालत आलात? पाय दुखत नाही का हो तुमचे? हा? अरे बाबा, आता दुखणं बघू की पैसा? अरे पैसा बी तर पाहिजे ना, आणि घरी बसून मला कोण पैसा देणार? बरोबर आहे. ना